नमस्कार शेतकरी मित्रांनो, दररोज आज पण आला आता आज पण 2 लाईनींची आवक आहे. आवक काल एवढीच आहे, पण मला उठाव चांगला आहे. बघूया आजचा बाजारभाव. आजची काय परिस्थिती? आजची परिस्थिती 100 पासून 170, 60, 50 कालपेक्षा 10-1 रुपये वाढवाय का? चांगल्या मालाचे चांगले बाजार. पावसामुळे मालाची खराबी खूप झालेली आहे. मालाची शायनिंग झालेली, क्रॅकिंग वगैरे आलेली आहे. बाजार वाढतील की नाही? लावा 100-1 रुपये लावा. आता जुना माल काय जुना पण एवढा जुना नाही ना. बोला, एक शब्द बोला ना तुम्ही. जुने माल काय केले जुने माल नवीन माल लागते ना. जुन्यांचं काय करायचं? काय भाव म्हणतो? काय भाव म्हणत होतं? 70 रुपये म्हणत होते. 70 रुपये. कोणती व्हरायटी? 108. 108. किती वाफड आहे? असं 6-7 असं 6-7. आवक पण कमी आहे, नाटकीच करून राहिली. पावसाने माल खराब झाली. खराब झाला थोडा. इडो आणायचाच खर्च 50 रुपये 70 रुपये. 52 रुपये. हाँ, 52 रुपये. 52 रुपये. 2 मिनिट रुको ना भाई, नंतर लो ना आप माल. काय परवडतं का नाही? परवडतं काय उरतच नाही काही. शेतकऱ्यांची ना जिरली. आता परत टमाटे लावायचे 10 विचार करतो. ए सोन्या, पावसामुळं मालावर परिणाम झाला. मालामध्ये स्क्रॅच झाले, लांब चढवणे पूर्ण थांबले. त्याच्यामुळं बाजार डाऊन आहे. थोडी पाऊस उघडला, माल सुधारले तर 5-50 रुपयाने बाजार सरकू शकतो. जास्त बाजार वाढण्याचा सध्या नाही वाटते. आज का क्या बाजार भाव है? आजचा काय बाजार भाव है? आज अच्छे माल की वजह है 100 रुपया और 19-20 माल है 80-90 रुपया. एक्सपोर्ट माल नहीं है, एक्सपोर्ट माल की आवक नहीं है अभी. एक्सपोर्ट को ले रहा भी नहीं और एक्सपोर्ट का लोडिंग भी नहीं चल रहा. ये किधर की लोडिंग है? ये गुजरात गुजरात का लोडिंग है. हाइस्ट क्या लिया आपने? 110 रुपया हाइस्ट लिया है, इसके ऊपर नहीं. इनका माल लिया क्या? 100. इनका माल लिया है, किसान का माल लिया है. काय भाव दिले? 110 रुपये. कोणती व्हरायटी? कीर्तिमान. विषय नाही डोला आता. बाजार वाढतील की नाही? शक्यतो कमी क्वार्टर आता. पाऊस पण झाला ना. भाव दिले आज काय भाव मागताय? मागा ते 90, 100, 110, 120. कोणती व्हरायटी आणली? 108. 108. किती वाकुडा? 5 108 व्हरायटी कशी? चांगली आहे, पण आता काय कोणत्याच व्हरायटीला काही म्हणू शकत नाही ना आपण. काय करणार काय? व्यापारी चालवायचं. बोला. 38 झाड आहे. आजची काय परिस्थिती? आजची परिस्थिती मालाची आवक कमी आहे. हां. आता पावसामुळे माल खूप खराब झालेले आहे. चांगल्या मालाला चांगला बाजार आहे. एक्सपोर्ट 200 रुपयापर्यंत चालू आहे आज, आणि लोकल 150, 160, 70, 80 पर्यंत चालू आहे. माल कमी आहे. माल कमी का? हो. बाजार वाढतील की नाही नोव्हेंबरमध्ये? बाजार आता हे सगळं पावसावरती डिपेंड आहे. तर चांगल्या मालाची बाजार निश्चित वाढते. माल खराब झाले का पावसाने? माल खराब झाला. शाहूची बाजार चांगली 300, 350, 400 रुपये बाजार आहे. काय भाव मागताय? 130 रुपये, 40 रुपये. कोणती व्हरायटी? अरे मान 108. किती वाकुडा आहे? चौथा कुठं आहे? किती जाळ आणले? किती कॅरेट आणले? हे 600, अजून घरी 600. अजून एक ट्रॅक्टर येईल. इकडं 130, 25 त्याच्यावरच पण मागा ना. काय अपेक्षा आहे? अपेक्षा मग 400-500 होती, पण आता 150 तरी झाली.
काय आहे ते बरं आहे निदान लागवड वसूल झाला पाहिजे आपला काय गोकुळ शेट बरोबर आहे बाबा. लागवड वसूल झाला पाहिजे निदान नाही काही 25 रुपये जाळी कुठं आहे द्यायची 15 रुपये जाळी गाडी इथंच 85 रुपये जर खाली झाली आपल्याला 70-80 रुपये घेऊन काय करायचं आपण बरोबर आहे की नाही? आजची काय परिस्थिती परिस्थिती आज आहे ना पावसामुळे जरा माल आहे ना कमी आला कमी आलाय का? बाजार काय पुढे वाढलं नाही हां ते बाजार थोडी वाढले 40-50 माल जाऊ राहील बाकीच्या हलकी सरकारी नाही 70-80 वाढायला पाहिजे असं आपल्या शेव साऊला बाजार चांगली साऊ चांगला विकत 800-300 रुपये बाजार आहे त्याला रेटला कमी माल थोडे खराब झाले बाजार कमी कुठली लोडिंग आहे? लोडिंग गुजरात गुजरात. एमपीला माल चालू झालेले आहे. पण तिकडं चालू झालेले आहे. 15 दिवस कसं काढायचे आम्हाला MP ला गावठीचे ना शेवचे ना जास्त अजूनही चालू आहे आपल्याकडे हायब्रिड कमी ना पण गावठी जास्त. पण पाऊस झालेला आहे तिकडं पण ना. पण पाऊस झालेला आहे बाकी बाजार यायचे आपल्याला पाठवायला खर्च आहे हां त्यांना डायरेक्ट आता नाही त्याच्यामुळे मग ते 200-250 विकू राहिले पण बस ते आपल्याला नाही बाजार वाढायची शक्यता आहे का नाही? बाजार आता वाढायची शक्यता दिसत नाही पाऊस सगळीकडे चालू आहे आणि माल खराब झाले त्यामुळे मालची आवक कमी होती बाजार वाढणारच ना मालाची आवक जास्त होती ना 2-3 दिवस माल जास्त होता. भरपूर माल आला होता आज आवक कमी आहे ना. आवक कमी तरी किती आवक असेल आज तरी 30 गाडी आवक असेल मार्केटमध्ये आता? 50 गाडी आवक होता 30 गाडी आवक असेल हां काय भाव मागताय? 150-170 कोणती व्हरायटी? अरे मान किती वाकुड आहे? चौथा किती कॅरेट आणलाय? कॅरेट 41 वक्कल आहे 41 प्लॉट कसा आहे? प्लॉट आता हे पावसाने कसं राहणार आहे खराब पाऊस सारखा चालू आहे कंटिन्यू त्याच्यामुळे प्लॉटचे काय हालत आहे बेकार आहे आता तो चाललंय आणलाय माल पुढे घालायचं व्यापाऱ्यांची मजा आहे व्यापाऱ्यांचीच मजा आहे शेतकरी गेली सगळ्यांचे चाले अरे बा आता काय व्यापाऱ्यांना पण पुढं बघलं इकडं वाढत लागवडच लय झाल्या. लागवड म्हणण्यापेक्षा ना व्हरायटी जास्त यावा झाला एका बिघ्यामध्ये 1000 झाले त्यामुळं उत्पन्न वाढल्यामुळं कमी जास्त होत राहतो काय भाव दिले आज? आज 130 कोणती व्हरायटी? योगी 35. किती कॅरेट आणलाय आज? 90 कॅरेट काय फायदा थोडा आहे पहिलाच थोडा हा ग्राफ्टिंग आहे ग्राफ्टिंग किती खर्च आला ग्राफ्टिंग? ग्राफ्टिंगला भरपूर आनंद ठीक आहे ना बिघाला 2-8 किती काडी बसली बिघाला? 2-2.5 25,000चं वापस झालाय. मिडा आणायचा खर्च नाही विचारायचं आज चाललंय आता काय प्लॉट कसा आहे? प्लॉट बरं आहे आज पहिलाच थोडा आहे पहिलाच थोडा आहे. अजून नवीन व्हरायटी कोणती लावेल? तेच काढून येईल व्हरायटी कोणती चांगली वाटते? व्हरायटी योगी सारखी व्हरायटी योगीलाच डिमांड आहे आता. कीर्तिमान पण चिरत नाही. काही मजा नाही अरे म्हणलं पण यावर्षी योगी म्हणजे योगी पावसात पण काय होत नाही त्याला. पावसाळी पण काय अडचण नाही पॅकिंग वगैरे काहीच नाही आजची काय परिस्थिती? छान माल 150 एक्सपोर्ट एक्सपोर्ट तर नाही सध्या पावसामुळे एक्सपोर्टचा माल नाही राहिला शेव माल 200 इकडे आणायला लागत होतं बाजार वाढतील की नाही? 2-4 दिवसात सगळं लास बाजार सगळं उडवले कारण पावसामुळे भरपूर नुकसान झाली बाहेर पण पाऊस चालू काय परिस्थिती आजची?
बोल काय परिस्थिती